मी जय भीम म्हटलं तर चालेल का? की तुमच्या सोयीच्या आदर्शांची रांग विस्कटेल, की तुमच्या रक्तातला तो जुना अहंकार सळसळेल, एका बहुजनाचा जय जयकार कानात खुपसेल. मी जय भीम म्हटलं तर चालेल का? ज्या देशात एका बापाच्या डोळ्या देखत त्याच्या पोराला फक्त पाणी मागितलं म्हणून ठेचलं जातं, तिथं त्या सुकलेल्या ओठांची तहान होण्यासाठी मी जय भीम म्हटलं तर चालेल का? मी जय भीम म्हटलं तर चालेल का? ज्या देशात एका लेकीची आबरू सुद्धा तिच्या जातीवरून ठरवली जाते, जिच्या किंकाळ्या तुमच्या धर्माच्या भिंती ओलांडू शकत नाहीत, तिच्या त्या शेवटच्या श्वासाचा टाहो होण्यासाठी मी जय भीम म्हटलं तर चालेल का? मी जय भीम म्हटलं तर चालेल का? ज्या माणसानं स्वतःची 4 पोरं मातीत घातली पण तुमच्या माझ्या पोरांच्या हातात कलम दिलं, ज्या माणसानं 1000 वर्षांचा अपमान पाहिल्यानंतर सुद्धा परत देताना विष नाही तर संविधान दिलं, सूड द्यायचा होता त्यांनी न्याय दिला, जखम द्यायची होती त्यांनी मलम दिला, तरीही आपण आजही म्हणतो तो फक्त त्यांचा नेता. अरे लाज वाटू द्या त्या कृतज्ञपणाची. तुमच्या घरातल्या माऊलीला आज जो सन्मान अधिकार मिळतोय तो त्या निळ्या आभाळासारख्या माणसाच्या काळजाचा तुकडा आहे. आजही कुठल्या तरी कोपऱ्यात एक आजोबा आपल्या नातवाचा हात धरून सांगतात, बाळा बाबासाहेबांमुळे तू आज ताठमानेनं चालतोयस. हे ऐकताना त्या आजोबाच्या डोळ्यात जे पाणी येतं ना, ते पाणी पुसणारा हात होण्यासाठी मी जय भीम म्हटलं तर चालेल का? तुम्ही मला विचाराल तुझी जात काय, मी सांगेल माझी जात माणूस आहे. आणि ज्या माणसानं मला माणूस म्हणून ओळख दिली त्या महामानवाचं नाव घेताना जर तुमचं काळीच फाटत असेल तर खुशाल फाटू द्या. बाबासाहेब 70 वर्षांपूर्वी गेले पण आपण त्यांना अजूनही पूर्ण होऊ दिलं नाही. फोटोंवर हार चढवले पण विचारांवर घाण टाकली. त्यांच्या नावाचा गुलाल उधळला आणि त्यांच्या माणुसकीचा गळा आवळला. उद्या लोक विचारतील वेडा झालायस का म्हणतोय जय भीम, तेव्हा मी फक्त रडत रडत इतकंच सांगेल, कारण मला स्वतःला आरशात बघताना लाज वाटू नये म्हणून मी जय भीम म्हटलं तर चालेल का? जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.